पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केलाय। विविध जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी सहभागी झालेत। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मात्र ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे। तर पुणे, सातारा, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, धुळे, वर्धा अशा विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन पाहायला मिळालं। गेले 24 मध्ये 7 दिवसाचा संप केला होता। 7 दिवसाच्या संपामध्ये ही संपूर्ण शासनानं जी काही हमी लेखी दिली होती, लेखी स्वरूपात आज 1.5 वर्ष झालं, त्यावर 7 आंदोलनं केली आम्ही। 7 आंदोलनं केल्यानंतर सुद्धा शासनानं साधा आजपर्यंत चर्चेला बोलवलेलं नाही। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ज्या परिचारिका, अधिपरिचारिका कामावर आहेत त्यांच्या मार्फत आपण रुग्णालयाचं कामकाज चालू ठेवलेलं आहे। कॉन्ट्रॅक्च्युअल सफाई कर्मचारी पण आहेत आपल्याकडे। सगळे आपण कॉन्ट्रॅक्च्युअल मॅनपॉवर जी आहे ती वापरून सगळ्याच रुग्णालयांचं कामकाज बऱ्यापैकी सुरळीत चालू आहे। तर आम्ही शासनाला पूर्णपणे असहकार्य करणार, निवडणुकांच्या कामावर बहिष्कार करणार। विद्यार्थ्यांचं जर नुकसान झालं तर त्याला शासन जबाबदार अशा तऱ्हेची नोटीस आम्ही त्यांना देणार आहे आणि आंदोलन अधिक तीव्र करणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक सहभागी आहेत। कोल्हापूरमध्ये 65,000 शिक्षक आणि कर्मचारी सहभागी आहेत। सदर संपात सुमारे 17 लाख कर्मचारी राज्यातून सामील झालेले आहेत। या संपात आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की राज्य शासनाने 2024 मध्ये सुधारित पेन्शन योजनाच्या GR काढलेला आहे, तथापि या सुधारित पेन्शन योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, त्याची रचना कशी आहे, या गोष्टींची माहिती देणारी अधिकृत अधिसूचना अद्याप शासनाने काढलेली नाही, तर ती शासनाने लवकरात लवकर काढावी। चर्चेमधून प्रश्न सुटावेत ही आमची इच्छा असते, परंतु शासनाला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीच नाही, पण चर्चेमधून प्रश्न सोडण्यासाठी तर त्याहून वेळ नाहीये। आणि मग वारंवार निवेदनं देऊन जर शासन दुर्लक्ष करत असेल आणि कर्मचाऱ्यांमध्ये तर तीव्र भावना उठलेल्या होत्या, त्यामुळं हे आंदोलन आम्ही करत नसून शासनाने आमच्यावर लादलेलं आहे। 2005च्या नंतरचे जे राज्य शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ भेटून त्यांच्या पाल्यांना पण वारसा हक्काने घेण्यात यावे ही प्रमुख मागणी आहे व आउटसोर्सिंग बंद करण्यावर खाजगीकरण बंद करण्यात यावे। प्राथमिक आणि माध्यमिकच्या शाळांचा प्रॉब्लेम असल्यामुळे 23 पासून या संपाला ते जोडले जाणार आहेत। मात्र जे कामावर नाहीत ते सगळे कर्मचारी या ठिकाणी आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्तीच्या 57 संवर्ग संघटनांचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहेत। आजपासून राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। शासनाने ताबडतोब शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास हा बेमुदत संप संपणार नाही, अधिक उग्र स्वरूपामध्ये राज्यातील शिक्षक कर्मचारी हे आंदोलन उग्र करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।